हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंतच्या फ्लुइड मेकॅनिकच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आपण पाहत होतो. पहिल्यांदा मास डेन्सिटी आपण पाहिली, त्यानंतर वेट डेन्सिटी पाहिली, स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर एक व्हिडिओ लेक्चर मी विस्कॉसिटी आणि त्याचे टाईप्स म्हणजे डायनॅमिक विस्कॉसिटी, कायनेमॅटिक विस्कॉसिटी, त्याच्यावर एक व्हिडिओ लेक्चर आपण पाहिलं. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन मी एका व्हिडिओ लेक्चरमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलं. आता त्यानंतरची पुढची फ्लुइडची प्रॉपर्टी आहे कॅपिलॅरिटी. सो व्हॉट इज मीन बाय कॅपिलॅरिटी? आपण पाहिलं असेल, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ, असं सपोज एक कंटेनर आहे, एक भांडं तुम्ही घ्या. स्वतः तुम्ही प्रयोग करून पाहिला तरी चालेल, किंवा तुम्ही पाहिलं असेल तर बघा. एक असं भांडं घेतलं सपोज, आणि त्यामध्ये मी फ्लुइड घेतलं, सपोज वॉटर घेतलं, मी वॉटर एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वॉटर म्हणजे पाणी ओतलं असं. आणि काय केलं, मी एक ट्यूब घेतली, ग्लासची एक ट्यूब घेतली, काचेची ट्यूब ग्लासची, ती मी या भांड्यामध्ये इन्सर्ट केली. या भांड्यामध्ये ती मी ट्यूब टाकली. तर काय होईल, हा प्रयोग तुम्ही स्वतः करून पाहू शकता, किंवा जर पाहिला असेल तर बघा. या भांड्यामध्ये ही ट्यूब टाकल्यानंतर काय होईल, तर काय होतं, या भांड्यामध्ये सपोज हे वॉटर जर असेल, हे वॉटर आहे, हे वॉटर आहे, तर हे वॉटर या ट्यूबमध्ये वर राईज होतं. म्हणजे लिक्विड लेवल जर इथपर्यंत असेल, वॉटरची लेवल इथपर्यंत आहे, पण त्यामध्ये ट्यूब टाकली की ते वॉटर काय होतं, या ट्यूबमध्ये थोडंसं वर येतं. आता ही ट्यूब वरून ओपन आहे, ती ॲटमॉस्फेरिक एअरसाठी ती ओपन आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्या वरून या ट्यूबमध्ये आहे. तर काय होतं, हे वॉटर यामध्ये राईज होतं, राईज. दिस इज कॉल्ड एज राईज ऑफ वॉटर, राईज ऑफ लिक्विड. दिस इज कॉल्ड एज राईज. नाव दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊ. असाच एक कंटेनर घेतला, असाच मी एक कंटेनर घेतो सेम, आणि त्या कंटेनरमध्ये मी मर्क्युरी ओततो, मर्क्युरी अशा टाईपमध्ये. या भांड्यामध्ये मी मर्क्युरी घेतलेली आहे, मर्क्युरी. दिस इज मर्क्युरी म्हणजे पारा. मर्क्युरी या भांड्यामध्ये घेतलेली आहे. आता या भांड्यामध्ये मी तशीच एक सेम ट्यूब इन्सर्ट करतो. सेम ट्यूब मी त्या भांड्यामध्ये इन्सर्ट केली. तर काय होतं, वॉटर ट्यूबमध्ये राईज होतं, पण मर्क्युरी ज्या भांड्यामध्ये आहे त्यामध्ये जी ट्यूब मी सोडलेली आहे त्या भांड्यामध्ये काय होतं, ट्यूबमध्ये मर्क्युरी खाली येते. भांड्यामध्ये लेवल मर्क्युरीची वर आहे, पण ट्यूबमधली मर्क्युरीची लेवल काय होते, खाली येते, आणि ती लेवल इथपर्यंतच राहते. ट्यूबमध्ये मर्क्युरी इथपर्यंतच राहते. ही ट्यूबमधली मर्क्युरी एवढीच राहते. म्हणजे मर्क्युरीची लेवल वर आहे, पण ट्यूबमध्ये लेवल काय होते, खाली जाते. दिस इज कॉल्ड एज फॉल ऑफ लिक्विड. दिस इज कॉल्ड एज फॉल ऑफ लिक्विड. मग वॉटरमध्ये काय होते, राईज ऑफ लिक्विड, आणि मर्क्युरीमध्ये काय होते, फॉल ऑफ लिक्विड. सो दिस इज व्हॉट राईज ऑफ लिक्विड, फॉल ऑफ लिक्विड. कंटेनर सेम आहे, ट्यूब सेम आहे, फक्त लिक्विड चेंज केलं. तर एका लिक्विडमध्ये काय होते, राईज, आणि एका लिक्विडमध्ये काय होते, फॉल. लेवल फॉल होते, म्हणजे लेवल खाली जाते. मग हे कशामुळे होते, दिस इज ड्यू टू द प्रॉपर्टी कॉल्ड एज कॅपिलॅरिटी, or the phenomena called as capillarity. This is due to phenomena capillarity, and the capillarity is due to adhesion and combined effect of adhesion and cohesion between liquid particles and
सरफेस, ग्लास ट्यूब सरफेस. ॲडेजन आणि कोहेजन यांचा कंबाईन इफेक्ट, त्या कंबाईन इफेक्टमुळं वॉटरमध्ये लिक्विड राईज होतं आणि मर्क्युरीमध्ये लिक्विड फॉल होतं. त्या फिनॉमिनाला, राईज आणि फॉल होण्याचा जो फिनॉमिना आहे त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं? कॅपिलॅरिटी. सो व्हॉट इज कॅपिलॅरिटी? कॅपिलॅरिटी इज द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल. The capillarity is the phenomena of rise or fall of liquid surface in a small tube relative to the adjacent general level of liquid when the tube is held vertically in the liquid. Capillarity is the phenomena of rise or fall of liquid surface level relative to the adjacent लिक्विड लेवल. म्हणजे शेजारच्या लिक्विड लेवलच्या रिलेटिव्ह त्या ट्यूबमध्ये काय होते? लिक्विड लेवल राईज होते किंवा फॉल होते. त्या फिनॉमिनाला म्हणायचं कॅपिलॅरिटी. तर डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन: द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल. डेफिनेशन: द फिनॉमिना ऑफ rise or fall of a liquid surface rise or fall of a liquid surface in a small tube relative to the adjacent general level of liquid, general level of liquid when the tube is inserted or held vertically. Tube is held vertically in the liquid. That is called as capillarity. तुम्ही अशी ट्यूब लिक्विडमध्ये पकडली, वॉटरमध्ये पकडली, वॉटर राईज होईल ट्यूबमध्ये, आणि मर्क्युरीमध्ये जर पकडली तर मर्क्युरी त्या ट्यूबमध्ये खाली जाईल शेजारच्या लेवलपेक्षा. त्या फिनॉमिनाला म्हणायचं कॅपिलॅरिटी. आता capillarity is due to what? It is due to combined effect of cohesion and adhesion. Cohesion means cohesion and adhesion. What is cohesion? We know cohesion means the attraction between molecules of a similar particles. म्हणजे सेम लिक्विड, मोलिक्युल्स ऑफ सेम लिक्विड. आणि ॲडेजन म्हणजे काय? ॲडेजन अट्रॅक्शन बिटवीन लिक्विड मोलिक्युल अँड सॉलिड मोलिक्युल, सॉलिड सरफेस मोलिक्युल, त्यांच्यामधलं अट्रॅक्शन त्याला म्हणायचं ॲडेजन. आणि त्याच पार्टिकल, त्याच लिक्विडचे जे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं कोहेजन. आणि त्याच्या कंबाईन दोन्ही फोर्सेस असल्यामुळं कोणता इफेक्ट तयार होतो? कॅपिलॅरिटी. दिस इज द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल. नाव इन वॉटर द सरफेस इज लाईक दिस. म्हणजे जो राईज झालेलं लिक्विड आहे ते ट्यूबमध्ये असं दिसतं. ट्यूबमध्ये ते असं दिसतं. दिस इज व्हॉट? कॉन्केव्ह शेप. कॉन्केव्ह शेप दिसतं. आणि इकडे बघा मी आधीच काढलेलं आहे, मर्क्युरीमध्ये हे कॉन्व्हेक्स शेप दिसतं. कॉन्व्हेक्स शेप. मग आता याला जर हा सपोज सर्कल समजला आणि याला जर मी टँजंट काढली, एक टँजंट काढली तर काय होतं? हा जो अँगल आहे तो थिटा, हा अँगल आपण थिटा घेतो.
आता याला जर काढली तर अशी टेंजंट निघणार आणि मग हा अँगल आपल्याला घ्यायला लागेल. म्हणजे ट्यूब व्हर्टिकल ट्यूबचा आणि त्या टेंजंट मधला अँगल त्याला थिटा म्हणायचं. इथं व्हर्टिकल ट्यूब आणि टेंजंट ह्याच्यामधला अँगल आहे तो थिटा. तर हा अँगल मर्क्युरीमध्ये कसा दिसतोय? 90 पेक्षा जास्त. दॅट इज द अँगल इज ऑब्व्ह्यूस अँगल. सो थिटा इज greater than 90 degree. Here theta is less than 90 degree. Means here acute angle is there and here obtuse angle. Okay. So this is called as this shape. Shape is like this and this is the tangent. Shape is like this and this is vertical ट्यूब अँड दिस अँगल इज थिटा. मी इथलं जे आहे ते बिग करून मी इथं घेतलेलं. ओके. आणि हा जो शेप आहे हा कॉन्केव शेप आणि ह्याला म्हणायचं शेप ऑफ मेनिस्कस. शेप ऑफ मेनिस्कस. शेप ऑफ मेनिस्कस. दिस इज कॉल्ड शेप ऑफ मेनिस्कस. And the shape of meniscus in the water is concave shape. Shape of meniscus in the water is concave shape. And here you can see zoom section. तर झूम केल्यानंतर हे असं दिसतंय. हा जो अँगल आहे हा थिटा. आता हेच मी इथं झूम केलेला आहे. ओके. सो ही टेंजंट. तर हा अँगल जो आहे थिटा आणि हा आहे शेप ऑफ मेनिस्कस आणि तो मर्क्युरीमध्ये कसा असतो? कॉन्व्हेक्स. दिस इज शेप ऑफ मेनिस्कस इन मर्क्युरी. तर अशा पद्धतीनं थिटा अँगल इथं ग्रेटर दॅन 90 डिग्री, इथं लेस दॅन 90 डिग्री. आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाहायची आहे. तर इथं काय होतं? वॉटरमध्ये कोहेजन इन वॉटर adhesion is greater than cohesion. In water adhesion is greater than cohesion. म्हणजे adhesive force जो आहे is greater than cohesion. तर adhesive force म्हणजे adhesion म्हणजे काय? तर अट्रॅक्शन बिटवीन हा सॉलिड सरफेस ट्यूबचा आणि वॉटरच्या पार्टिकल्समध्ये, वॉटरच्या मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन जास्त आहे. ॲडेशन जास्त आहे म्हणजे वॉटर मॉलिक्युल आणि ट्यूबचा जो सरफेस आहे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त आहे. त्यामुळे काय होते? वॉटर वर चढते. तेच मर्क्युरीमध्ये तुम्ही गेला तर कोहेजन इज ग्रेटर दॅन ॲडेशन. कोहेजन इज ग्रेटर दॅन ॲडेशन. कोहेजन म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. म्हणजे मर्क्युरी मॉलिक्युलमध्येच अट्रॅक्शन जास्त आहे. पण मर्क्युरी मॉलिक्युल आणि ग्लास जो सरफेस आहे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कमी आहे. त्यामुळे मर्क्युरी काय होते? फॉल होते, लेवल खाली येते. दिस इज द डिफरन्स बिटवीन टू फिनॉमिना. राईज इज वन फिनॉमिना अँड फॉल इज वन फिनॉमिना. तर कॅपिलॅरिटीचे असे दोन फिनॉमिनाज आहेत. आता आपल्याला ही राईज, ही जी लिक्विड लेवल आहे ही किती राईज झाली? वॉटरमध्ये जी ही लिक्विड लेवल आहे ती किती राईज झाली ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे ही हाईट, ही जी राईजची हाईट आहे h, ही आपल्याला काढायची आहे, फाइंड करायची आहे. किंवा ही जी फॉलची हाईट आहे, हे जे फॉल झालेलं आहे मर्क्युरी, ती हाईट आपल्याला काढायची आहे. तर ती कशी काढायची त्यासाठी आपण एक फॉर्म्युला डिराइव करणार. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज कॅपिलरी हाईट और कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल और कॅपिलरी हाईट अशी 3 नावं आहेत. त्यासाठी इथं सरफेस टेन्शन आपल्याला माहित आहे की सरफेसवर
सर्व लिक्विडच्या सरफेसवर किंवा सर्व फ्लुइडच्या सरफेसवर सरफेस टेन्शन ऍक्ट होतं, सरफेस टेन्शन. तर मी इथं झूम करून डायग्रॅम काढतो. झूम केलेली डायग्रॅम मी या ठिकाणी काढतोय बघा. तर आता सपोज हे कंटेनर मधलं लिक्विड आहे. पूर्ण कंटेनर मी इथं काढत बसत नाही. हे कंटेनर मधलं सपोज लिक्विड आहे. तर सपोज वॉटर आहे, हे वॉटर आहे सपोज. तर वॉटरमध्ये काय होणार आहे, लिक्विड लेवल अशी राईज होणार आहे. तर लिक्विड लेवल ही राईज झाली. ओके, हे असं असणार आहे. आता पुढं काय, तर हे लिक्विडची डेन्सिटी, हे सपोज जे कुठलेही लिक्विड असेल त्याची डेन्सिटी रो असणार आहे. रो इज द मास डेन्सिटी ऑफ लिक्विड. देन पुढं या सरफेसवर काय होणार आहे, सरफेस टेन्शन फोर्स ऍक्ट होणार आहे. सरफेस टेन्शन फोर्स दॅट इज एफ सिग्मा. सरफेस टेन्शन फोर्स या सरफेसवर कंटिन्यू ऍक्ट असणार आहे. आता सरफेस टेन्शन कसं असणार आहे, तर याला टेंजंट हे जे आहे हे सरफेस टेन्शन, याला टेंजंट जे आहे त्या सरफेसला जो टेंजंट आहे त्याच्यावर सरफेस टेन्शन असणार आहे. आणि आपल्याला माहित आहे हा अँगल काय असतो, थिटा. तर सिग्मा हा अँगल आहे थिटा. तर हा 90 डिग्री जर अँगल केला आपण, तर ही साइड काय असणार आणि ही साइड काय असणार. ओके, थिटाच्या समोरची बाजू म्हणजे अपोजिट साइड ती काय असणार आहे, अपोजिट साइड ऑफ थिटा इज नथिंग बट साइन थिटा, सिग्मा साइन थिटा. आणि ऍडजसंट साइड काय असणार आहे, सिग्मा कॉस थिटा. ऍडजसंट साइड सिग्मा कॉस थिटा. तर आपल्याला काय पाहिजे, सरफेसच्या तिथलं म्हणजे सिग्मा कॉस थिटा. कारण आपण असा सरकम्फरन्स घेणार आहे. ट्यूबला चिकटलेला जो सरफेस आहे लिक्विडचा, तो सरकम्फरन्स आपण स्टडीसाठी घेणार आहे, हा सरकम्फरन्स. मग इथं फोर्स कोणता लागतो, या सरफेसवर कोणतं सरफेस टेन्शन आहे, सिग्मा कॉस थिटा. या सरफेसवर कोणतं सरफेस टेन्शन आहे, सिग्मा कॉस थिटा. मग आपण ती ही लेंथ काय असणार, पेरिमीटर पाय इंटू डी. या सरफेसची लेंथ काय असणार, पेरिमीटर. आपण सिग्माचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस टेन्शन फोर्स अपॉन लेंथ ऑफ सरफेसची लेंथ, हे आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, सरफेस टेन्शन काय असतं, सिग्मा इज इक्वल टू एफ सिग्मा डिवायडेड बाय एल. त्याच्यावरून एफ सिग्मा काय येतं, सिग्मा इंटू एल. म्हणजे ही लेंथ जी आहे ती सरफेसची लेंथ, पेरिमीटरची लेंथ पाय इंटू डी. नाव आता ही जी हाईट आहे ही राईज झालेली हाईट एच, ही आपल्याला हाईट काढायची आहे. कॅपिलरी राईज या पॉईंटच्या अंडर आपल्याला ही हाईटच काढायची आहे. तर आता हा झाला सरफेस टेन्शन फोर्स. मग याला अपोजिट काय फोर्स असतो का, तर काय असणार आहे तो, या ट्यूबमध्ये जे लिक्विड आहे, या ट्यूबमध्ये जे लिक्विड राईज झालेलं आहे लेवलच्या वर, त्या लिक्विडचं वेट म्हणजेच ग्रॅव्हिटी फोर्स म्हणायचं. वेटला काय म्हणायचं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी और ग्रॅव्हिटी फोर्स, त्यालाच वेट म्हणतात. मग ते वेट कुठं ऍक्ट होतं, आपल्याला माहित आहे वेट नेहमी कुठं ऍक्ट होतं, टुवर्ड्स अर्थ. म्हणजे टुवर्ड्स अर्थ एफ सिग्मा. मग आता हे काय असणार, हे जर लिक्विड इथं इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं असेल तर हे दोन फोर्स कसे पाहिजेत, इक्वल. ते जर इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं असेल तिथं ती लेवल, तर ते दोन्ही फोर्स कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ओके, तर कॅपिलरी राईज और काय म्हणतो आपण त्याला, फॉल.
कॅपिलरी राईज ऑर फॉल और कॅपिलरी हाईट. तर ती कशी काढायची आता बघा. तर पहिल्यांदा आपण काय करूया, एफ सिग्मा जो आहे तो काढूया, एफ सिग्मा. तर एफ सिग्मा कसा काढायचा, आपल्याला माहित आहे सरफेस टेन्शन सिग्मा इज इक्वल टू, किंवा आता सरफेस टेन्शन काय आहे तर सिग्मा कॉस थिटा आहे, कारण आपल्याला हे पाहिजे, बरोबर, हे पाहिजे सिग्मा कॉस थिटा. तर सिग्मा कॉस थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, एफ सिग्मा डिवायडेड बाय यल. तर यल काय आहे आपली पाय डी, पेरिमीटर. ओके, तर एफ सिग्मा इज इक्वल टू, हे यल इकडे जर घेतलं तर सिग्मा कॉस थिटा इंटू यल. तर हे आहे इक्वेशन 1. ओके, आता एफ जी म्हणजे काय, वेट ऑफ लिक्विड इन द ट्यूब. हे जे राईज झालेलं वेट आहे, लिक्विड आहे त्याचं वेट. मग वेट काय असतं आपल्याला माहिती आहे, वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी गॅमा इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कोणाचं असणार आहे, या एवढ्या ट्यूबचं म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम. हा सिलेंडर झाला. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ म्हणजे ही हाईट असणार. एवढा सिलेंडर घ्यायचा आपल्याला, म्हणजे ही हाईट एच इंटू एरिया पाय बाय 4 डी स्क्वेअर. सपोज याचा डायमीटर आहे डी, ट्यूबचा डायमीटर आहे स्मॉल डी. म्हणजे काय असणार, तर व्हॉल्यूम काय आलं, गॅमा म्हणजे काय असतं, गॅमा इज इक्वल टू रो जी पण असते. हे एक झालं, गॅमा इज वेट डेन्सिटी इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम, आणि वेट डेन्सिटी इज इक्वल टू मास डेन्सिटी टू इंटू ग्रॅव्हिटी. मग हे जे गॅमा इज इक्वल टू रो जी आहे ते मी इथं टाकतो, रो जी दॅट इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्हॉल्यूम काय असतं, एरिया इंटू लेंथ, सॉरी एरिया इंटू हाईट. आता बघा, हे रो जी इज इक्वल टू काय होणार, पुढं डब्ल्यू म्हणजेच आपण काय घेतले, एफ जी. डब्ल्यू म्हणजेच आपण एफ जी घेतले. तर एफ जी डिवायडेड बाय एरिया काय, क्रॉस सेक्शनल एरिया पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच. ओके, तर एफ सिग्मा काय येणार, एफ सिग्मा म्हणजे वेट, रोजी इंटू हे सगळं खालचं आहे इकडे आलं की मल्टिप्लाय होईल. सो रोजी इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच. ओके, so this is equation 2. And for equilibrium, you know, for equilibrium मध्ये जर ही लेवल जी आहे ती इक्विलिब्रियम मध्ये ठेवायची असेल तिथंच, तर काय पाहिजे, हे सरफेस टेन्शन फोर्स आणि वेट जे आहे लिक्विडचं ते सेम पाहिजे. मग आता एफ सिग्मा इज इक्वल टू झालं एफ जी. मग आता या दोन व्हॅल्यू एफ सिग्मा आणि एफ जीच्या त्या दोन व्हॅल्यू आपण इथं टाकूया. ओके, तर मी ते इथं लिहितो, इक्वेशन नंबर पुसतो थोडं आणि इथं लिहितो. तर काय आहे, एफ सिग्मा इज इक्वल टू एफ जी. आता एफ सिग्मा काय आहे, सिग्मा कॉस थिटा इंटू यल दॅट इज इक्वल टू, यल म्हणजे काय आहे, पाय इंटू डी. यल आहे पाय डी, इथं डायरेक्ट मी पाय डी लिहितो, पाय इंटू डी. ओके, आणि एफ जी आहे रो जी पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच. रो जी इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच. ओके, आता बघा, पाय पाय गेट कॅन्सल, 1 डी गेट कॅन्सल. मग राहिलं काय, इकडे राहिलं सिग्मा कॉस थिटा दॅट इज इक्वल टू, इकडे राहिलं रो जी डी एच बाय 4, रो जी डी एच बाय 4. ओके, मला काय पाहिजे एच. मग फक्त एच त्या बाजूला ठेवा, बाकी सगळं इकडे आणा. हे 4 वर आलं मल्टिप्लाय होईल, रो जी डी काय होईल खाली डिवाइड होईल, म्हणजे 4 सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी डी इज इक्वल टू एच. म्हणजेच एच इज इक्वल टू काय झालं, 4 सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी डी. दिस इज द फॉर्म्युला फॉर capillary height or capillary rise or capillary fall. So this H is a capillary rise or capillary fall or capillary height.
तिन्ही मधला कोणताही जरी विचारला क्वेश्चन तरी फॉर्म्युला हाच एचचा. एचलाच काय म्हणायचं, कॅपिलरी राईज म्हणू शकता वॉटरमध्ये. तेच मर्क्युरीमध्ये गेला, फॉर्म्युला सेम असतो, फक्त त्याला काय म्हणायचं एचला, कॅपिलरी फॉल. सो हिअर एच इज अ कॅपिलरी राईज or fall or height. Here sigma is surface tension. Now this is in meter. H is in meter of liquid. Sigma is surface tension in Newton per meter. Theta is a angle between angle. Then rho is a mass density of liquid. हे जे लिक्विड आहे याची मास डेन्सिटी, त्याचं युनिट kg पर मीटर क्यूब मध्ये पाहिजे. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सगळी जी युनिट आहेत ती तुम्ही न्यूटन मीटर मध्ये करून घ्यायची, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. म्हणजे सगळीकडे मीटर पाहिजे, न्यूटन पाहिजे, kg पाहिजे. ओके. आणि डी इज अ डायमीटर ऑफ ट्यूब और कॅपिलरी. याला काय म्हणायचं, ट्यूब म्हणायचं. ट्यूब सुद्धा म्हणू शकता किंवा कॅपिलरी सुद्धा म्हणू शकता. ट्यूब और कॅपिलरी. ओके. सो डायमीटर ऑफ ट्यूब और कॅपिलरी इट इज इन मीटर मध्ये असणार.